अहिल्यानगरमध्ये बाजारात हिंदूंच्या दुकानांवर भगवे झेंडे आमदार संग्राम जगताप यांच्या आवाहनानंतर कार्यकर्ते कामाला लागलेले आहेत। तर अहिल्यानगरमध्ये बाजारात हिंदूंच्या दुकानांवर आता भगवे झेंडे लावले जात आहेत। आमदार संग्राम जगताप यांनी आवाहन केलं होतं आणि त्यानंतर आता त्यांचे कार्यकर्ते कामाला लागलेले आहेत। आता आपले संग्राम भैया जगताप यांनी जे सर्वांना आव्हान केलं आहे की आपल्या आज माणसांकडून आपण सर्व खरेदी केली पाहिजे किंवा हे केलं पाहिजे, त्यासाठी आपण आता नगर मार्केटमध्ये फिरत असताना भगवा ध्वज हे पाहून आपण त्या दुकानामध्ये येऊन आपण खरेदी केलेली आहे। मागील एक 4-5 दिवसापूर्वी आपले नगरचे आमदार संग्राम भैया जगताप यांनी एक आव्हान सुद्धा केलं होतं, तर त्याला एक प्रतिसाद म्हणून सुद्धा आपल्या नगर शहरातील सर्व हिंदुत्ववादी संघटनांनी आणि आपल्या कापड बाजारातील सर्व हिंदुत्ववादी व्यापाऱ्यांनी एक असं नियोजन आखून या सर्व आपल्या दुकानावर भगवे ध्वज लावण्याचा एक उपक्रम राबवला आहे। आपण पाहिलं असेल या देशामध्ये ईद आली का ईदच्या वेळेला मस्जिदमधून फतवा निघतो, मुसलमानांनी खरेदी ही मुसलमानांकडूनच करावी व ते ईदला आपलं स्वतंत्र बाजार यांचा या ठिकाणी मांडत असतात। आपणा बाजार असं त्याला नाव देतात आणि हिंदूंच्या दुकानातून खरेदीला बहिष्कार करतात। त्याला सडेतोड उत्तर त्या ठिकाणी देण्यासाठी आम्ही हिंदूंच्या दुकानावरती भगवे ध्वज व त्याच्यावरती ओम असलेला या ठिकाणी चिन्ह आम्ही या ठिकाणी प्रत्येक दुकानावरती लावलंय। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।